कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही आता त्या हुपरी गावातले आहेत, बरोबर आहे? तुमची मैत्री कशी झाली मग? संक्रांतीचा हळदी कुंकू असू दे किंवा गौरी गणपतीचा हळदी कुंकू असू दे, आम्ही एकमेकींच्या घरी जातच असतो। म्हणजे ओळख असू अगर नसू, एवढ्या जणी आहेत हुपरीमध्ये, तुम्ही सहाच का आला? आहेत म्हणजे आपली कशी आहे टिकून पण राहिली तशी मैत्री। आम्ही कसं फक्त हळदी कुंकू पर्यंत मर्यादित न ठेवता नंतर पण आम्ही काय केलं, थोडंफार समाजकार्यात पण आपल्याला इंटरेस्टेड होतो। आम्ही एकत्र आलो, समाजकार्य पण थोडं करत राहिलो। बरं, तुम्ही काहीतरी बोलत होता। ह्या आमच्या सगळ्यांच्या सासू आहेत ना, त्या सगळ्या एकमेकींच्या फ्रेंड आहेत। सासूबाई पण मैत्रिणी आणि सूनबाई पण मैत्रिणी। मैत्रिणी म्हणजे तुमच्याबद्दल जर काही बोलायचं असेल सुनांबद्दल तर ते आपल्या आपल्यात बोलतात, हो ना? तुम्ही जसं सासूबाईबद्दल बोलता, हो ना? ऐकता सासूबाई या बोलतात ना तुमच्याबद्दल। नाही, पण सासूबाई आमच्या खूप छान आहेत, सगळेच साई जणींच्या खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत, सपोर्टिव्ह आहेत। आज त्यांच्यामुळेच तर आम्ही आम्ही इथपर्यंत इथे आलो. आलो. हो का? त्यांच्यामुळे आला? नवऱ्याचं काय नाही ते? नवऱ्याचं नवरा ऑलमोस्ट सगळ्यांना सपोर्ट करतातच, पण सपोर्ट करणं। बरं, तुमचं लग्न कसं जमलं? माझं लग्न 2012 साली झालं आणि असं मध्यस्थीच ठरवून अरेंज मॅरेज। माझं पण 2013 मध्ये झालेलं, आता 17 डिसेंबर 2013ला, पण मध्यस्थीकडूनच असं झालेलं आहे। माझंही अरेंज मॅरेज आहे। मी ऑडिटसाठी हुपरीमध्ये आले होते आणि त्या संस्थेचे जे पिग्मी एजंट होते त्या माझ्या मिस्टरांच्या घरी पिग्मी घेण्यासाठी जात होते। तेव्हा त्यांनी घरी सांगितलं की अशी अशी मुलगी आली तिथं ऑडिटसाठी आणि बघा तुम्ही, छान आहे मुलगी। आता तुम्ही त्यांचं ऑडिट करता? नाही, तुमचं कसं काय हो? माझं अरेंज मॅरेजच आहे। माझे मिस्टर आहेत ना, माझ्या आत्याच्या लग्नात मला बघितलेले होते, पण त्यावेळेला मी अजून शिक्षण माझं कंटिन्यू होता। मग त्यांना वाटलं की बाबा लग्न झालं तर एखाद्या वेळेस शिक्षण कंटिन्यू राहणार नाही, म्हणून त्यांनी दुसरीकडे बघायला चालू केले। पण परत आणि 2 वर्ष फिरून करून आणि मला त्यांनी पसंत केलं आणि माझ्याशीच लग्न केलं। माझं पण अरेंज मॅरेजच आहे सर। आम्ही असं मेळाव्यात भेटलो होतो, म्हणजे लग्नाचाच मेळावा होता, पण ते पण असंच चालले होते आणि आम्ही पण थांबलो होतो तिथे, पण ऍक्च्युली मी त्यांनाही वाळत घातलं होतं। पण आमचं मेळाव्यात जमलेलं आहे। हो का? माझं पण अरेंज मॅरेज आहे सर। लग्नात ह्यांनी मला बघितलं होतं ना, तेव्हापासून फिक्स केलं लग्न। तेव्हापासून काय? तेव्हापासून म्हणजे बघितल्यानंतर ना, म्हणजे पाहुण्यांना सांगितलंय ना ही मुलगी पसंत आहे म्हणून, मग तेव्हापासून अरेंज मॅरेज ठरलं। अच्छा, तुमच्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात? कोणत्या दोघींमध्ये जास्त वाद होतात तुमच्या 6 जणींमध्ये? ही माझ्याशी खूप भांडते। काय कोण? कधीतरी असं म्हणजे गेलंय ना घरी त्यांच्या, म्हणजे काहीतरी चुकलं वगैरे तर रागवते, खरं प्रेमळ पण खूप आहे। काय का भांडतात त्यांनी? काय तर मला जिथल्या तिथं वस्तू आवडतात, मेकअपच्या वगैरे असू दे किंवा खायच्या कुठल्या पण वस्तू असू दे, तर ही काय करते, जिथल्या तिथं घेते तिथंच ठेवते, तिकडं ठेव तिकडं ठेव करते। मग मला एका ठिकाणीच ठेवायच्या होतं, त्याच्यामुळे मी भांडते तिला की जिथल्या तिथं वस्तू ठेवायचं, व्यवस्थित वापरायचं, व्यवस्थित ठेवायचं। त्यासाठीच आमचे भांडणं होतं सारखे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।